आज आपण देवदर्शन किचनमध्ये अगदी झटपट होणाऱ्या अशा 10 भाज्यांचे प्रकार पाहूया। ही भाजी बनवण्यासाठी पाव किलो वांगे घेतली। वांगे चिरून घेतलेली आहे, देठाचा भाग काढून। सोबतच एक मोठ्या साईजचा बटाटा सुद्धा असा लांबट चिरून घेतलेला आहे। मीडियम साईजचे घेत असाल बटाटे तर 2 बटाटे चिरू शकतात। 2 ते 3 पाण्याने धुवून अशाच पाण्यामध्ये राहू द्यायची आहे वांगा आणि बटाट्याच्या फोडी। तोपर्यंत गॅसवरती कढई ठेवायची आहे। कढईमध्ये एक मीडियम साईजचा चमचा तेल गरम करून घ्यायचं आहे। तेल गरम झालं का पाव चमचा मोहरी आणि पाव चमचा जिरे टाकायचे आहे। जिरे मोहरी थोडे तडतडल्यानंतर 7 ते 8 लसूणच्या पाकळ्या ठेचून घेतलेल्या आहे। त्या लसूणच्या पाकळ्याही थोड्याशा परतून घ्यायच्या आहे। लसूणच्या पाकळ्या थोड्याशा परतून घेतल्यानंतर एक मीडियम साईजचा कांदा आपल्याला बारीक चिरून घ्यायचा आहे आणि तो कापून घेतलेला कांदा सुद्धा या लसूणच्या पाकळ्यासोबत तेलामध्ये परतून घ्यायचा आहे। कांदा आपल्याला जास्तही भाजायचा नाही, असा थोडासा लालसर झाला का त्यामध्ये चवीनुसार मिरची पावडर टाकायची आहे। मीडियम चवीची मिरची पावडर आहे म्हणून मी 1.5 चमचा मिरची पावडर वापरते। तुमच्या चवीनुसार मिरची पावडर तुम्ही घेऊ शकतात। चिमूटभर हळद आणि चिमूटभर गरम मसाला वापरायचा आहे। तुमच्याकडे जोही गरम मसाला असेल नेहमी भाजीमध्ये वापरण्याचा तो तुम्ही या ठिकाणी वापरू शकतात। कमी गॅसवरती हे मसाले काही सेकंद फक्त परतून घ्यायचे आहे। मसाले अशा पद्धतीने हे परतून घेतल्यानंतर वांगी आणि बटाट्याच्या फोडी स्वच्छ धुवून चाळणीमध्ये काढून घेतलेल्या आहे। ह्या फोडी टाकून घेऊ। या ठिकाणी आपण कोरडी भाजी करत आहोत, म्हणजे सुकी भाजी, म्हणून वांग बटाट्याच्या फोडी ह्या तेलामध्ये सुरुवातीला फ्राय करून घेतल्या नाही। जर का पातळ भाजी करायची असली मग फ्राय केलं तर वांग अगदी पटकन शिजते, पण जर का अशा सुद्धा फ्राय न करता ह्या फोडी डायरेक्टली आपण मसाल्यामध्ये घातल्या तरी सुद्धा भाजी अगदी पटकन शिजते आणि जास्त तेल सुद्धा भाजीला लागत नाही आणि जास्त आपल्याला वेळ सुद्धा लागत नाही। म्हणजे जे फ्राय करायचा वेळ असतो किंवा एक्स्ट्राचं जे तेल वापरलं जातं त्याचीही बचत होते। आता हे मिक्स करून घेतल्यानंतर यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि पुन्हा व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे। लक्षात असू द्यायचं आहे का ही भाजी आपण टाकल्यापासून गॅस अगदी आपल्याला कमी ठेवायचा आहे। कोणत्याही प्रकारच्या भाज्या सुक्या असो किंवा पातळ असो शक्यतो कमी गॅसवरती शिजवायच्या। आता झाकण ठेवून घ्यायचं आहे आणि साधारण 1 ते 2 मिनिटापर्यंत असं झाकून अगदी कमी गॅसवरती राहू दिलेला आहे। पुन्हा परतून घेते, म्हणजे जेणेकरून ह्या भाज्या तळाला लागून करपणार नाही। तुम्ही पाहू शकतात मीठ टाकल्यानंतर अगदी थोडंसं पाणी सुटतं। वांग्याच्या फोड असं दाबली तर ही अशी मऊ झालेली आहे। अशा थोड्या ह्या फोडी मऊ झाल्यानंतर टमाटर एक चिरून घेतलेला आहे। साधारण 1 वाटी टमाटरचे काप झालेले आहे। त्यानंतर अर्धवट शिजलेल्या ह्या वांग्याच्या फोडीमध्ये टमाटर टाकायचं आहे आणि मिक्स करून घ्यायचं आहे। गॅस अगदी कमीच आहे। मिक्स करून घेतल्यानंतर झाकण ठेवते आणि पुन्हा 1 ते 2 मिनिटं शिजून घ्यायचं आहे। ठेवलेलं झाकण काढायचं आहे। 2 ते 3 चमचे शेंगदाण्याचा कूट घेतलेला आहे, साधारण पाव वाटी। थोडासा जाडसर आहे, असा थोडासा जाडसर कूट भाजीमध्ये घातला ना, भाजी आपण जेव्हा खातो तो कूट दाताखाली येतो, शेंगदाणा चवीला छान लागतो। मला हा जाडसर कूट थोडासा आवडतो भाजीमध्ये, म्हणून थोडासा जाडसर कूट टाकून मिक्स करून घेतलेला आहे। त्यानंतर अगदी थोडंसं आपल्याला भाजीमध्ये पाणी घालायचं आहे। जास्तही पाणी घालायचं नाही, साधारण 2 ते 3 चमचे पोहे खाण्याचे इतपतच पाणी टाकायचं आहे आणि मिक्स करून घ्यायचं आहे। आता मिनिटभरासाठी ही भाजी कमी गॅसवरती राहू द्यायची आहे आणि अधूनमधून परतून घ्यायची आहे। तुम्ही पाहू शकता भाजीला रंग किती छान आलेला आहे आणि चवीला सुद्धा मस्त अशी भाजी लागते। सकाळच्या घाईमध्ये डब्यासाठी सुद्धा तुम्ही ही भाजी बनवून घेऊ शकतात। अतिशय फास्ट होते आणि चवीला सुद्धा मस्त अशी लागते। बघा मी तुम्हाला एखादी फोड दाबून सुद्धा दाखवते, अशी लगेच ही दाबली जात आहे। बटाटाही मस्त असा शिजलेला आहे आणि वांग्याच्या फोडी सुद्धा। यामध्ये वरतून थोडी कोथिंबीर सुद्धा टाकून घेऊ शकतात, चवीला अप्रतिम लागते, किंवा नाही घातली तरी काही हरकत नाही। भाजी हे झालेली आहे, गॅस बंद करायचा आहे आणि तुम्ही पाहू शकतात किती मस्त अशी ही भाजी दिसत आहे। डब्यासाठी सकाळच्या घाईमध्ये अगदी पटकन होणारी, चवीला अप्रतिम लागणारी ही भाजीची रेसिपी कशी वाटली कमेंट्स करून सांगा आणि आवडल्यास तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। मग अगदी झटपट होणाऱ्या आपण अशा भाजीचा दुसरा प्रकार पाहूया। गॅसवरती कढई ठेवली, कढईमध्ये एक मीडियम साईजचा चमचा
तेल घातलं. तेल गरम झाल्यानंतर पाव चमचा मोहरी आणि पाव चमचा जिरे टाकायचे आहे. जिरे मोहरी दोघं तडतडल्यानंतर 7 ते 8 लसूणच्या पाकळ्या ठेचून घेतल्या. लसूणच्या पाकळ्या टाकलेल्या आहे. सोबतच 7 ते 8 कढीपत्त्याचे पानंही घातलेले आहे. थोडासा व्हिडिओ या ठिकाणी स्किप झालेला आहे. आता कढीपत्ता आणि लसूण थोडासा परतून घेतला. आपल्या चवीनुसार मिरच्या टाकायच्या आहे चिरून. या ठिकाणी 5 ते 6 मिरच्या लांबट चिरून घेतलेल्या आहे आणि मिरच्या टाकून परतून थोडंसं फ्राय होऊ द्यायचे आहे मिरच्या. अर्धवट मिरच्या परतून घेतल्यानंतर एक लहान वाटी वटाणे घेतलेले आहे. फ्रेश शेंगाच्या आतून सोलून घेतलेले वटाणे तेलामध्ये घालायचे आहे आणि परतून घ्यायचे आहे. असे तेलामध्ये हे वटाणे टाकले का पटकन शिजतात ते. सोबतच एक मीडियम साईजचा कांदा सुद्धा बारीक चिरून घेतलेला आहे. कांदा टाकायचा आहे. कांदा सुद्धा परतून घ्यायचा आहे. कांद्याला असा गुलाबी रंग येईपर्यंत कांदा आपल्याला परतून घ्यायचा आहे. कांदा परतून झाला का या तेलामध्येच आपल्याला पाव चमचा हळद टाकायची आहे. म्हणजे कांद्यामध्येच हळद टाकून परतून घेऊ, म्हणजे भाजीला रंग छान येतो. अशा पद्धतीने हळद घातली तर. त्यानंतर या ठिकाणी 4 बटाटे शिजवून घेतलेले आहे. थंड झाल्यानंतर सालं काढून बटाट्याचे काप केलेले आहे. या प्रकारे बटाटे टाकायचे आहे. परतून घ्यायचं आहे. परतत असतानाच चवीनुसार मीठ टाकायचं आहे. तर या ठिकाणी वटाणे तुम्ही वापरू शकतात किंवा स्किप सुद्धा करू शकतात. तर मैत्रिणींनो, तुमच्याकडे जर का लहान मुलं असतील तर कोरड्या भाजीमध्ये मिरच्या ह्या अशा लांबट चिरून घाला, म्हणजे भाजी खाताना मुलं त्या मिरच्या काढून भाजी खाऊ शकतात. मुलांच्या आवडीची अगदी झटपट होणारी ही बटाट्याची भाजी. सगळं परतून घेतल्यानंतर झाकण ठेवायचं आहे साधारण 1 ते 2 मिनिटांसाठी फक्त. गॅस अगदी कमी होता आणि तुम्ही पाहू शकतात भाजीला सुद्धा मस्त असा रंग आलेला आहे आणि अगदी झटपट ही आपली दुसरी बटाट्याची भाजी सुद्धा झालेली आहे. वटाणा सुद्धा मी तुम्हाला दाबून दाखवते. हा मस्त तेलामध्ये घातल्यानंतर असा मस्त शिजलेला आहे. अशा पद्धतीची ही डब्याची दुसरी भाजी आपण बनवलेली आहे. आता ही झालेली भाजी प्लेटमध्ये काढून घेते. तुम्ही पाहू शकतात भाजीला किती मस्त रंग आलेला आहे. भाजी परतत असताना तुम्ही यामध्ये कोथिंबीरची पानं बारीक चिरून सुद्धा कोथिंबीर यामध्ये वापरू शकतात. अशी मस्त अगदी झटपट हा दुसरा प्रकार भाजीचा सुद्धा झालेला आहे. मग आता आपण तिसऱ्या प्रकारची भाजी पाहूया. गॅसवरती कुकर ठेवलं. कुकरमध्ये एक मीडियम साईजचा चमचा इतपत तेल टाकलं. तेल गरम झाल्यानंतर पाव चमचा मोहरी आणि पाव चमचा जिरे टाकायचे आहे. जिरे मोहरी दोघं तडतडल्यानंतर 7 ते 8 कढीपत्त्याची पाने टाकायची आहे. कढीपत्त्याची पानं थोडीशी फ्राय झाल्यानंतर 6 ते 7 लसूणच्या पाकळ्या ठेचून घेतल्या त्या टाकते. लसूण थोडासा आपल्याला लालसर रंगावरती फ्राय करून घ्यायचा आहे किंवा अगदी बारीक चिरून सुद्धा लसूण तुम्ही यामध्ये घालू शकतात. लसूण परतत असतानाच त्यामध्ये चिमूटभर आपल्याला हिंग घालायचं आहे. सर्व हे भाजत असताना गॅसची फ्लेम अगदी कमी ठेवायची आहे, म्हणजे सर्व साहित्य छान व्यवस्थित असे भाजले जातात. 3 मिरच्या घेतल्या, लांबट चिरून घेतल्या. मिरच्या टाकून सुद्धा परतून घ्यायचं आहे. असं अर्धवट मिरची लसूण ही परतून घेतल्यानंतर एक मोठ्या साईजचा कांदा अशा प्रकारे लांबट चिरून घेतलेला आहे. या भाजीसाठी कांदा थोडासा जास्त वापरायचा आहे, म्हणजे भाजी छान चवीला लागते. तुम्ही मीडियम साईजचे कांदे असले तर 2 कांदे चिरून घेऊ शकतात. कांदा परतून घ्यायचा आहे. असा अर्धवटच कांदा परतून घ्यायचा आहे. जास्तही आपल्याला हा कांदा लालसर रंगावरती भाजू द्यायचा नाही. असा अर्धवट भाजून झाल्यानंतर त्यामध्ये या ठिकाणी मी पाव किलो ही मटकी घेतलेली आहे. मटकीला मोड तुम्ही पाहू शकतात किती छान असे मोठे मोठे हे मोड आलेले आहे. असे मोठे मोड आलेल्या मटकींची भाजी चवीला अप्रतिम लागते. मटकीची भाजी तर तुम्ही केलीच असेल बऱ्याच वेळा मैत्रिणो, पण अशा या माझ्या पद्धतीने तुम्ही मटकीची भाजी नक्कीच करून पहा. चवीला अप्रतिम लागते. कारण या भाजीमध्ये आपण पाणी अजिबात घालणार नाहीत, फक्त वाफेवरती शिजून घेणार आहोत. मटकी स्वच्छ धुवून पाणी निथळून घेतलेलं आहे. चाळणीमध्ये मटकी टाकलेली आहे. त्यामध्ये चवीनुसार मीठ आणि पाव चमचा हळद टाकायची आहे. आता ही मटकी परतून घेऊ. गॅस अगदी आपल्याला कमीच ठेवायचा आहे. मटकी टाकल्यानंतर सुद्धा पूर्णपणे व्यवस्थित अशी परतून घेतल्यानंतर आपल्याला झाकण लावून घ्यायचं आहे आणि शिटी वगैरे काढायची नाही, तर किमान फक्त 3 मिनिटांसाठी झाकण लावायचं आहे आणि गॅस अगदी आपल्याला कमी ठेवायचा आहे.
तर मैत्रिणींनो, तुम्ही मटकीची भाजी केली, ती थंड झाल्यानंतर जर का मटकी चिवट होत असेल किंवा पाणी घातल्यानंतर मटकी जास्त शिजते, ती चवीला छान लागत नाही, तर हा व्हिडिओ नक्कीच तुमच्यासाठी उपयुक्त आहे. सकाळच्या घाई गडबडीमध्ये सुद्धा अगदी पटकन ही भाजी होते. आता अशी वाफ भरलेली आहे. त्यानंतर मी गॅस बंद करते. वाफ पूर्ण आपल्याला निघू द्यायची आहे, हाताने वाफ काढायची नाही. वाफ पूर्ण निघाल्यानंतर मी तुम्हाला कुकर हा उघडून दाखवते. तुम्ही पाहू शकतात या ठिकाणी मटकी ही अशा पद्धतीची झालेली आहे. यामध्ये आपण मटकी शिजत असताना अजिबात थोडं सुद्धा पाण्याचा वापर केलेला न होता आणि मटकी सुद्धा छान शिजलेली आहे. अशी हाताने दाबली का लगेच ती दाबली जाते. मटकी मस्त शिजलेली आहे. आता आपल्याला गॅस चालू करायचा आहे आणि त्यानंतर आपल्या चवीनुसार मिरची पावडर यामध्ये टाकायची आहे. मीडियम चवीची मिरची पावडर आहे म्हणून मी पोहे खाण्याचा 1 चमचा मिरची पावडरचा वापर करते. मोठ्या मंडळीसाठी ही भाजी बनवत असाल तर यामध्ये थोडासा पाव चमचा गरम मसाल्याचाही वापर करू शकतात तुमच्या चवीनुसार. पण जर का लहान मुलांच्या डब्यासाठी तुम्ही ही भाजी करत असाल तर अशाच पद्धतीने करा. मिक्स करून घेतल्यानंतर 1 मिनिट मिक्स करून राहू दिलेली आहे. म्हणजे मिरची पावडर छान फ्राय झालेली आहे, मस्त भाजली गेली मटकी सोबत. त्यानंतर 1 मीडियम साईजचा टमाटर बारीक चिरून घेतलेला आहे. टमाटरचे काप टाकायचे आहे आणि परतून घ्यायचं आहे. जर का मैत्रिणींनो, तुम्ही अशा पद्धतीने भाजी केली तर भाजीचा रंगही छान दिसतो भाजीला आणि चवही छान येते. जर का आपण आधीच मिरची पावडर टाकलेली असती तर रंग बदलतो आणि टमाटर सुद्धा जर का आधीच वापरला असता तो जास्त शिजून तो भाजीमध्ये दिसलाही नसता. अशा पद्धतीने टमाटर टाकला तर टमाटर शिजायला जास्त वेळ लागत नाही. काही सेकंदमध्येच टमाटर छान असा मऊ होतो. मी तुम्हाला हा टमाटरची जी फोड आहे ती दाबून सुद्धा दाखवते. मस्त 1 मिनिटाच्या आतमध्येच हा टमाटरच्या ज्या फोडी आहे त्या शिजलेल्या आहे आणि मटकी सुद्धा मस्त शिजलेली आहे. अशा पद्धतीने केलेली भाजी चवीला अप्रतिम लागते आणि दिसायला सुद्धा छान दिसते. यामध्ये आपल्या आवश्यकतेप्रमाणे कोथिंबीरची पाने बारीक चिरून घेतलेला कोथिंबीर तुम्ही मिक्स करून घेऊ शकतात. पण माझ्या मोठ्या मुलाला कोथिंबीर हा आवडत नाही, तो खात नाही, म्हणून मी यामध्ये कोथिंबीर वापरत नाही. तुम्ही पाहू शकतात कोथिंबीर न घालता सुद्धा अशा पद्धतीची मस्त ही भाजी दिसत असते आणि अगदी झटपट सकाळच्या घाई गडबडीमध्ये सुद्धा ही भाजी डब्यासाठी आपल्याला अगदी पटकनही करता येते. मग अशा अगदी पटकन होणाऱ्या आपण भाजीचा चौथा प्रकार पाहूया. कढईमध्ये साधारण 2 पळ्या तेल घातलेला आहे. तुम्ही पाहू शकतात इतपत. तेल गरम झाल्यानंतर पाव चमचा मोहरी घालायची आहे आणि पाव चमचा जिरे टाकायचे आहे. जिरे मोहरी दोघं थोडेसे फ्राय झाल्यानंतर या ठिकाणी 6 ते 7 लसूणच्या पाकळ्या ठेचून घेतलेला लसूण टाकायचा आहे. बारीक चिरून घेतलेल्या लसणापेक्षा जर का ठेचून घेतलेल्या लसणाचा वापर केला तर भाजीला चव आणखीनच छान येते. त्यानंतर या ठिकाणी मी 5 ते 6 हिरव्या मिरच्या बारीक चिरून घेतलेल्या आहे. आपल्या चवीनुसार मिरचीचं प्रमाण तुम्ही घेऊ शकतात. लसणासोबत मिरची सुद्धा मस्त परतून घ्यायची आहे. मिरची परतत असतानाच त्यामध्ये चिमूटभर हिंग घालायचा आहे आणि मीडियम साईजचा 1 कांदा असा बारीक चिरून घेतलेला आहे. साधारण 1 वाटी कांद्याचे काप या मिरची सोबत आपल्याला परतून घ्यायचं आहे. ह्या प्रकारे केव्हाही मसाले भाजत असताना गॅसची फ्लेम कमी ते मीडियम ठेवली तर व्यवस्थित असे हे भाजले जातात, जळत सुद्धा नाही. आणि त्यानंतर या ठिकाणी मी ही गोबी घेतलेली आहे. साधारण 300 ग्रॅम ही फ्लावर आहे. फ्लावर स्वच्छ धुवून घेतलेली आहे. पाणी निथळून यामध्ये घालायची आहे. त्यानंतर पाव चमचा हळद आणि चवीनुसार मीठ टाकून परतून घ्यायचं आहे. आता गोबीची भाजी ही परतून झाल्यानंतर झाकण ठेवायचं आहे आणि गॅस अगदी आपल्याला कमी करून घ्यायचा आहे. तोपर्यंत आपण इतर कामं करू शकतात, चपात्या वगैरे बनवूनही घेऊ शकतात. आता साधारण 3 ते 4 मिनिटं झालेले आहे. मध्यंतरी एक वेळेस मी परतून घेतलेली होती भाजी आणि 3-4 मिनिटांनंतर मी तुम्हाला दाखवते. अशा पद्धतीची ही भाजी झालेली आहे. ह्या भाजीमध्ये सुद्धा आपण पाण्याचा वापर केलेला न होता. फक्त वाफेवरतीच गॅसची फ्लेम अगदी कमी ठेवली का व्यवस्थित अशा या भाज्या शिजल्या जातात. गोबी अशी शिजून झाल्यानंतर त्यामध्ये 1 मीडियम साईजचा टमाटर बारीक चिरून घेतलेला आहे, तो टाकायचा आहे आणि आता या भाजीमध्ये मी कोथिंबीरचा वापर करते. कोथिंबीर टाकून मिक्स करायची आहे. टमाटर शिजायला जास्त वेळ लागत नाही म्हणून सुरुवातीला टमाटरचा आपल्याला वापर करायचा नाही. नंतर टमाटर घातला का भाजी चवीलाही छान लागते आणि दिसायला सुद्धा त्यासोबतच छान दिसते.
अशा पद्धतीची ही भाजी झालेली आहे। तुम्ही यामध्ये थोडासा गरम मसाला सुद्धा वापरू शकतात, पण या भाजीसाठी मी गरम मसाल्याचा वापर करत नाही। असं परतून घेतला काही सेकंदमध्येच टमाटरच्या फोडी या शिजल्या जातात। अगदी बारीकही टमाटर चिरायचं नाही, अगदी थोड्याशा मोठ्या फोडी ठेवल्या का भाजी दिसायला मस्त दिसते। तुम्ही पाहू शकतात रंगही मस्त असा आलेला आहे भाजीला। त्यानंतर गॅस बंद करते आणि ही भाजी खाण्यासाठी आता योग्य झालेली आहे। अगदी झटपट आपण ही भाजी बनवून घेऊ शकतात। ही भाजी सुद्धा शिजण्यासाठी आपल्याला पाणी वगैरे वापरायची गरज नाही। घाईच्या वेळेस सुद्धा अगदी पटकन होणारी आणि चविष्ट अशी ही फ्लावरची भाजी आपण बनवलेली आहे। मग आता भाजीचा 5वा प्रकार पाहूया। कारल्याची भाजी बनवण्यासाठी पाव किलो कारले घेतले। कारले कवडे घेतलेले आहे आणि अशी ताजे फ्रेश आहे। स्वच्छ पाण्याने धुवून घेतल्यानंतर ही कारली आपल्याला पूर्णपणे कोरडी करायची आहे। त्यानंतर चिरायची आहे। कारली चिरत असताना अशा मोठ्या फोड्या आपल्याला करायच्या नाही, तर शक्य तेवढ्या बारीक फोड्या करायच्या आहे। तर अशा गोल सुद्धा तुम्ही चिरून घेऊ शकतात किंवा असे बारीक बारीक काप सुद्धा तुम्ही करून घेऊ शकतात, जसे आपण इतर गिलकी वगैरे चिरतो त्यानुसार। कारली संपूर्ण चिरून झाल्यानंतर गॅसवरती कढई ठेवलेली आहे। कढईमध्ये एक मीडियम साईजचा चम्मच तेल टाकायचं आहे। तेल गरम होऊ द्यायचं आहे। तुम्ही पाहू शकता या ठिकाणी अशा प्रकारची मी कारली हे चिरून घेतलेली आहे। तेल सुद्धा गरम झालेलं आहे। गरम तेलामध्ये पाव चमचा मोहरी, पाव चमचा जिरे टाकायचे आहे। जिरे मोहरी दोघं तडतडल्यानंतर त्यामध्ये 5 ते 6 हिरव्या मिरच्या बारीक चिरून घेतल्या। आपल्या चवीनुसार मिरचीचं प्रमाण तुम्ही घेऊ शकतात। मिरच्या घालून घेतल्यानंतर परतून घ्यायची आहे। जास्त आपल्याला हे फ्राय करायचं नाही। थोडीशी मिरची फ्राय झाल्यानंतर लगेचच त्यामध्ये कांदा घालायचा आहे। तर 2 कांदे बारीक चिरून घेतलेले आहे, साधारण 1 वाटी भरून। कांदा घातल्यानंतर लगेचच त्यामध्ये हे जे कारल्याचे काप आहे ना, बारीक चिरून घेतलेलं कारलं हे घालायचं आहे। तर आता या ठिकाणी तुम्ही म्हणाला आपण मिरची जास्त फ्राय केली नाही किंवा कांदा फ्राय केली नाही, ही भाजी कशी होईल? तुम्ही नक्कीच या प्रकारे करून पहा, अप्रतिम चवीला ही भाजी होते। त्यासोबतच अर्धी वाटी शेंगदाण्याचा थोडासा जाडसर कूट टाकायचा आहे आणि पाव चमचा हळद, चवीनुसार मीठ टाकायचं आहे। परतून घ्यायचं आहे। आता ही भाजी शिजत असताना मंडळी आपल्याला गॅस अगदी कमी ठेवायचा आहे आणि झाकण ठेवायचं नाही। झाकण न ठेवता ही भाजी आपल्याला शिजवून घ्यायची आहे। फक्त 4 ते 5 मिनिटांमध्ये ही भाजी मस्त शिजत असते। त्यासोबतच कांदा सुद्धा छान मऊ होतो आणि मिरची सुद्धा छान शिजून फ्राय होऊन ही मऊ होत असते। यामध्ये आपण थोडासा मॅजिक गरम मसाल्याचा वापर केला तर भाजी चवीला आणखीनच छान लागते। तुम्ही कोणताही गरम मसाला घालू शकतात किंवा गरम मसाला नाही घातला तरी काही हरकत नाही। तर मंडळी अशा पद्धतीची सोपी तुम्ही कारल्याची भाजी एक वेळेस नक्कीच करून पहा। नेहमी हीच पद्धत वापरून कारल्याची भाजी कराल अशी माझी खात्री आहे। मुलं सुद्धा ही भाजी खातात, अजिबात कळू न लागणारी अशी अतिशय सोप्या पद्धतीची ही कारल्याची भाजी आहे। तर मंडळी तुम्ही या ठिकाणी पाहू शकतात कारल्याच्या फोडी सोबतच कांदा मिरची मस्त अशी फ्राय झालेली आहे, मऊ सुद्धा झालेली आहे। भाजी आता खाण्यायोग्य झालेली आहे। आता आपण 7 नंबरची भाजी पाहूया। गॅसवरती कढई ठेवली। कढईमध्ये मीडियम साईजचा चमचा तेल टाकून तेल गरम झाल्यानंतर त्यामध्ये पाव चमचा मोहरी आणि पाव चमचा जिरे टाकायचे आहे। जिरे मोहरी दोघं तडतडल्यानंतर 7 ते 8 लसूणच्या पाकड्यांचे असे बारीक काप केलेले आहे। लसूण थोडासा फ्राय करून घ्यायचा आहे किंवा तुम्ही ठेचूनही घालू शकतात। लसूण मी असं बारीक कट करून घातलेला आहे। थोडासा लालसर झाला का त्यामध्ये लगेचच आपल्या चवीनुसार हिरव्या मिरच्या घालायच्या आहे। तर हिरवी मिरचीचे असे लांब काप मी करून घेतलेले आहे। साधारण 5 ते 6 मिरच्या आहेत। आपल्याकडे जर का लहान मुलं असतील तर सुक्या भाजीमध्ये अशा पद्धतीचे लांबट चिरलेल्या मिरच्या घातल्या त्यांना पटकन त्या निवडता येतात। चिमूटभर हिंग घातलेला आहे। त्यानंतर मिरची लसूण फ्राय करून घ्यायचं आहे। असं लालसर रंग आला का यामध्ये पाव किलो वालाच्या शेंगा घेतल्या। वालाच्या शेंगा स्वच्छ धुवून त्या तोडून घेतलेल्या आहे। असे छोटे छोटे तुकडे करायचे आहे। त्याच्या शिरा वगैरे काढून आतमध्ये चेक करायचं आहे आणि मगच तोडायचे आहेत त्या शेंगा। असे हे तुकडे करून पुन्हा स्वच्छ धुवून घेतले आणि चाळणीमध्ये काढून घेतले। पूर्ण पाणी निथळून या शेंगा टाकायच्या आहे। त्यानंतर पाव चमचा हळद टाकते आणि चवीनुसार मीठ टाकायचं आहे। हळद मीठ टाकून घेतल्यानंतर मिक्स करून घ्यायचं आहे। गॅस मात्र कमी ते मीडियमच राहू द्यायचा आहे। 1 मिनिटापर्यंत मिक्स करून तसंच राहू दिलेलं आहे। आता 1 मिनिटाच्या नंतर अर्धी वाटी
दाण्याचा कूट घेतलेला आहे. तर कच्चे शेंगदाण्याचा वापर करते मी या ठिकाणी. भाजलेला कूट असेल तर तुम्ही भाजलेला कूटसुद्धा वापरू शकता. थोडासा जाडसर वापरा म्हणजे भाजी खाताना चवीला छान लागते. शेंगदाण्याचा कूट टाकून परतून घ्यायचा आहे. तर 1 ते 1.5 मिनिटासाठी परतून घेऊ भाजी. म्हणजे शेंगदाण्याचा कूट आपण कच्चा वापरलेला आहे तो सुद्धा छान असा भाजला जाईल. त्यानंतर अगदी थोडंसं पाणी टाकायचं आहे म्हणजे भाजी व्यवस्थित अशी शिजते. मिक्स करून घेतल्यानंतर झाकण ठेवते आणि पुन्हा 2 ते 3 मिनिटासाठी भाजी आपण शिजवून घेऊ. गॅसची फ्लेम अगदी कमी आहे. 2 मिनिटानंतर मी तुम्हाला दाखवते. मिक्स करून घेते भाजी. भाजी अगदी मस्त अशी शिजलेली आहे. तुमच्या चवीनुसार यामध्ये थोडासा गरम मसाला सुद्धा वापरू शकतात, पण मी या भाजीमध्ये गरम मसाला टाकत नाही. आता ही भाजी दाखवते मी तुम्हाला शिजली आहे का. लगेचच असा चुरा होत आहे. शेंगांचा भाजी मस्त मऊ शिजलेली आहे. आता ही भाजी खाण्यासाठी योग्य झालेली आहे. डब्यामध्येही नेऊ शकतात किंवा घरीही खाऊ शकतात. मग आता आपण 8व्या नंबरची भाजी पाहूया. ही भाजी आहे गवारच्या शेंगांची. तर यासाठी पाव किलो गवारच्या शेंगा घेऊन अशा तोडून घेतलेल्या आहे. त्यानंतर अर्धी वाटी शेंगदाणे घेतलेले आहे. घेतलेले शेंगदाणे मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकते. या ठिकाणी 5 ते 7 लसूणच्या पाकळ्या टाकायच्या आहे. शेंगदाणे आणि लसूण यामध्ये पाणी न घालता मिक्सरला लावून असं थोडंसं जाडसर हे वाटण करून घ्यायचं आहे. ह्या प्रकारे आता गॅसवरती कढई ठेवायची आहे आणि त्यामध्ये एक मीडियम साईजचा चमचा इतपत तेल टाकायचं आहे. तेल गरम झालं का त्यामध्ये पाव चमचा मोहरी टाकू आणि मोहरी थोडीशी तडतडल्यानंतर पाव चमचा लगेचच त्यामध्ये जिरे टाकायचे आहे. जिरे मोहरी दोघं तडतडल्यानंतर हे जे आपण वाटण केलेले आहे शेंगदाणे आणि लसूणचं हे टाकायचं आहे. तर मी या ठिकाणी कच्चे शेंगदाणे वापरलेले होते वाटण करण्यासाठी. आपल्याला जेव्हा घाई असते तेव्हा शेंगदाणे भाजायला आणि पुन्हा ते वाटण करायमध्ये भरपूर वेळ जातो. म्हणून कच्चे शेंगदाणे असे वापरून या ठिकाणी आपण थोडेसे फ्राय करून घेतलं का ते भाजले जातात आणि भाजीला चवही छान लागते. चवीनुसार मिरची पावडर टाकायची आहे. पाव चमचा धना पावडर, चिमूटभर हळद, एवढं हे साहित्य टाकून मिक्स करून घ्यायचं आहे. फक्त अर्धा मिनिटापर्यंत मिक्स करून घेतलं. त्यानंतर त्यामध्ये थोडंसं पाणी टाकायचं आहे. म्हणजे हे जे मसाले आपण वापरलेले आहे ना हे जळणार सुद्धा नाही आणि व्यवस्थित छान असे भाजले जातील. तेल सुटलेलं आहे. थोडं परतून घेतल्यानंतर ह्या ज्या गवारच्या शेंगा आहे ना स्वच्छ धुवून घेतलेल्या आहे त्या शेंगा टाकायच्या आहे गवाराच्या आणि मिक्स करून घ्यायचं आहे. कोणत्याही प्रकारची भाजी असो ती भाजी शिजत असताना गॅस अगदी कमी ठेवला ना भाजी छान शिजते आणि गॅसची सुद्धा बचत होते. आता ह्या शेंगा मिक्स करून घेत असतानाच यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि मिक्स करून घेऊ भाजी. भाजी मिक्स करत असतानाच त्यामध्ये पाव चमचा गरम मसाला टाकायचा आहे. तुम्ही तुमच्या चवीनुसार टाकू शकतात किंवा स्किप सुद्धा करू शकतात. थोडंसं साधारण अर्धा कप पाणी यामध्ये टाकलेलं आहे. गॅसची फ्लेम कमी ते मीडियम आहे. कमी गॅसवरती झाकण ठेवून घ्यायचं आहे. साधारण 2 ते 3 मिनिटांसाठी या शेंगा आपल्याला शिजवून घ्यायची आहे. मध्यंतरी एक वेळेस भाजी चेक करून घेतली. त्यानंतर मी तुम्हाला दाखवते अशी भाजी ही कोरडी झालेली आहे. मिक्स करून घेते. आता भाजी ही मस्त शिजलेली आहे. अगदी मऊ अशा या शेंगा शिजलेल्या आहे. मी शेंग तुम्हाला ही दाबूनही दाखवते. वरतून थोडीशी कोथिंबीर टाकायची आहे आपल्या चवीनुसार आणि भाजी ही मिक्स करून घ्यायची आहे. अगदी झटपट साधी सोपी आणि मोजक्या साहित्यामध्ये आपण ह्या भाज्यांच्या रेसिपी पाहत आहोत. सकाळच्या घाईमध्ये किंवा संध्याकाळी स्वयंपाकाचा कंटाळा आला तेव्हा सुद्धा अगदी झटपट तयार होणाऱ्या अशा या साध्या सोप्या भाज्यांचे प्रकार आहे. तर ही गवाराची भाजी सुद्धा तयार झालेली आहे. भाजीला रंगही छान आलेला आहे आणि चवीला सुद्धा मस्त अशी भाजी लागते. आता आपण 9 नंबरची भाजी पाहूया. 9 नंबरची भाजी आहे भेंडीची भाजी. तर या ठिकाणी पाव किलो भेंडी स्वच्छ धुवून ती कापडाने पुसून कोरडी झाल्यानंतर अशा प्रकारे चिरून घेतलेली आहे. त्यानंतर या ठिकाणी 7 ते 8 मिरच्या सुद्धा अशा लांब चिरून घेतलेल्या आहे आणि 5 ते 6 लसूणच्या पाकळ्या सुद्धा चिरून घेतलेल्या आहे. तर मी या लांब अशा आकारात मिरच्या चिरून घेतल्या. त्यानंतर गॅसवरती कढई ठेवून त्यामध्ये एक मीडियम साईजचा चमचा तेल टाकलं. तेल गरम झाल्यानंतर पाव चमचा मोहरी, पाव चमचा जिरे टाकल्यानंतर लसूण टाकायचं आहे. लसूण परतून थोडासा लालसर रंग आला का लगेचच त्यामध्ये आपल्याला ह्या मिरच्या सुद्धा टाकायच्या आहे. जर का भेंडीच्या आणि अशा कोरड्या भाजीमध्ये आपण बारीक चिरून मिरची टाकली
तर मुलांना ते खाताना तिखट लागते, निवडता जमत नाही. पण अशा पद्धतीने लांबट चिरून घेतल्या तर मुलं अगदी पटकन त्या मिरच्या निवडून काढतात बाहेर आणि त्यांना तिखटही लागत नाही. त्यानंतर मिरच्या लसूण छान असं फ्राय झाल्यानंतर थोडीशी भेंडीचे हे काप टाकायचे आहे. आता अर्धी वाटी या ठिकाणी शेंगदाण्याचा कूट घेतलेला आहे. तर हे शेंगदाणे मी आत्तासुद्धा कच्चेच घेतलेले आहे. थोडासा जाडसर कूट आहे, म्हणजे कोरड्या भाजीमध्ये असं थोडासा जाडसर कूट टाकला ना चवीला छान लागते. कच्चा कूट आहे म्हणून थोडासा भाजून घ्यायचा आहे. साधारण 1 ते 1.5 मिनिटापर्यंत परतून घ्यायचा आहे. त्यानंतर शेंगदाण्याच्या कुटाला असं थोडासा लालसर रंग आला का बाकीचे राहिलेले भेंडीचे कापसुद्धा कढईच्या आतमध्ये टाकून घ्यायचे आहे. गॅसची फ्लेम कमी ते मीडियमच ठेवायची आहे आणि कमी ते मीडियम फ्लेम असतानाच भाजी ही आपल्याला परतून घ्यायची आहे. परतत असतानाच भाजीमध्ये चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि परतून घ्यायचं आहे. तुम्हाला जर का आवश्यकता असेल तर हळद टाका पाव चमचा, किंवा हळद भेंडीच्या भाजीमध्ये स्किपसुद्धा करू शकतात. हळद टाकून घेतल्यानंतर मीठ हळद टाकलेली आहे, मिक्स करून घेते. भेंडीची भाजी मुलांना तर खूपच आवडते आणि असं त्यामध्ये शेंगदाण्याचा कूट टाकून भेंडी अशी केली तर ती अतिशय चवीला छान लागते. झाकण न ठेवता अशाच पद्धतीने ही भेंडीची भाजी आपल्याला परतून घ्यायची आहे. झाकण ठेवलं तर भेंडीला पाणी सुटते म्हणून झाकण न ठेवता असंच कमी गॅसवरती अधूनमधून ही भेंडी परतत घेतली. भेंडी मस्त शिजलेली आहे, भाजीला रंगही छान आलेला आहे. आता ही भाजी खाण्यासाठी अगदी योग्य झालेली आहे. डब्यामध्ये सुद्धा तुम्ही ही भाजी नेऊ शकतात किंवा घरी भाजी पोळी सोबत सुद्धा तुम्ही ही भाजी खाऊ शकतात. अगदी झटपट होणारी भेंडीची भाजी तयार झालेली आहे. मग आता आपण 10व्या नंबरची भाजी पाहूया. ती म्हणजे खानदेश पद्धतीने बनवलेली पंक्तीतल्या भाजीसारखी घोटलेली वांग्याची भाजी. या भाजीसाठी पाव किलो वांगी घेतली. वांगी अशी मीडियम साईजची आहे. वांगी चिरून घ्यायची आहे. आता एक आपल्याला छोटंसं वाटण करायचं आहे. मिक्सरच्या भांड्यामध्ये 8 ते 10 लसूणच्या पाकळ्या, 1 इंच आल्याचा तुकडा आणि थोडीशी कोथिंबीर टाकून पाणी न घालता हे आपल्याला वाटून घ्यायचं आहे. या प्रकारे त्यासोबतच वांगी सुद्धा अशी चिरून घेतलेली आहे आणि चिरलेली वांगी एका पसरट भांड्यामध्ये टाकून त्यामध्ये पाणी टाकायचं आहे. वांग्यांचा काळपटपणा काढण्यासाठी यामध्ये पाव चमचा मीठ टाकायचं, म्हणजे वांग्याच्या फोडी काळपट ह्या पडत नाही. 2 ते 3 पाण्याने ह्या वांग्याच्या फोडी स्वच्छ धुवून घेतल्या. त्यानंतर त्यामध्ये आणखी पाणी टाकून तसंच राहू दिलेलं आहे. आता आपल्याला भाजी करायची आहे म्हणून कुकरमध्ये ही भाजी करते. गॅसवरती कुकर ठेवून घेतलं. 1 चमचा तेल टाकते. तेल गरम झाल्यानंतर त्यामध्ये 2 तमालपत्र टाकायचे आहे. त्यानंतर पाव चमचा मोहरी आणि पाव चमचा जिरे टाकायचे आहे. जिरे मोहरी दोघं तडतडल्यानंतर हे जे आपण वाटण करून घेतलेलं आहे, लसूण कोथिंबीर आणि आल्याचं ते वाटण टाकायचं आहे आणि मिक्स करून घ्यायचं आहे. थोडंसं पाणी टाकू. भांड्याला मसाला हा चिटकलेला आहे, अगदी थोडंसंच पाणी टाकायचं आहे, मिक्स करून घ्यायचं आहे. हे वाटण थोडंसं परतून घेतल्यानंतर चवीनुसार मिरची पावडर टाकायची आहे. 2 चमचे मिरची पावडर टाकते आणि 1 चमचा धने पावडर टाकते. तुम्ही तुमच्या चवीनुसार मिरची पावडरचं प्रमाण वापरू शकतात. धने पावडर आणि मिरची पावडर टाकून घेतल्यानंतर मिक्स करून घ्यायचं आहे. गॅस अगदी कमी आहे. हे मसाले जळू नये म्हणून त्यामध्ये थोडंसं पाणी टाकायचं आहे आणि परतून घ्यायचं आहे. मसाले परतत असतानाच त्यामध्ये कसुरी मेथी घालायची आहे. अशी हातावरती क्रश करून मिक्स करून घेऊ. मसाल्याला मस्त तेल सुटलेलं आहे आणि मसाले व्यवस्थित असे भाजले गेलेले आहे. त्यानंतर ह्या ज्या वांग्याच्या फोडी आहे पाण्यामध्येच होत्या, अशा ह्या वांग्यांच्या फोडी पाण्यामध्येच राहू दिल्या का त्या पांढऱ्या शुभ्र असतात, लालसरही पडत नाही. त्यानंतर कुकरमध्ये टाकायचे आहे. सर्व ह्या फोडी टाकून घेतल्यानंतर चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि पाव चमचा हळद टाकायची आहे. आता मिक्स करून घेऊ. मीडियम गॅसवरती सर्व या फोडी मसाल्यामध्ये व्यवस्थित अशा मिक्स करून घेतलेल्या आहे. ह्या प्रकारे मस्त तेलही सुटलेलं आहे भाजीला. असं 1 मिनिटं मिक्स करून घेतल्यानंतर यामध्ये पाणी टाकायचं आहे. तर साधारण पाव ग्लास इतपत पाणी गरम करून घेतलं आणि पाणी गरम टाकून मिक्स करून घ्यायचं आहे. त्यानंतर कुकरचं झाकण लावायचं आहे आणि मीडियम गॅसवरती कुकरची 1 शिटी काढून घ्यायची. 1 शिटी काढू शकतात किंवा अशी थोडी वाफ भरल्यानंतर गॅस बंद करून घ्यायचा आहे. त्यानंतर आता पूर्ण वाफ ही निघालेली आहे. मी तुम्हाला कुकर उघडून दाखवते.
वांग्यांच्या फोडी मस्त अशा शिजलेल्या आहे, तुम्ही पाहू शकता। त्यानंतर चमच्याने अशी ठेचून घ्यायची ही भाजी। चमच्याने ठेचून घेऊ शकतात किंवा रवीचाही तुम्ही वापर करू शकतात। रवीने मिक्स करून घ्या, म्हणजे एकसारखी अशी पंक्तीतल्या भाजीसारखी ही भाजी छान अशी घोटली जाते। जळगाव खानदेश भागामध्ये वरणपोळीसोबत किंवा वरणबट्टीसोबत, भंडारा असो किंवा कोणत्याही प्रकारची पंगत असो, अशा पद्धतीचीच ही भाजी बनवली जाते। तुम्ही सुद्धा नक्कीच करून पहा, चवीला अप्रतिम लागते आणि झटपटही होते। भाजी ही अशी घोटली गेलेली आहे, अशी एकसारखी स्मूथ ही भाजी झालेली आहे। त्यानंतर गॅस चालू करून कमी गॅसवरती 1 मिनिटासाठी ही भाजी राहू द्यायची आहे। भाजीला मस्त तरी येते आणि रंगसुद्धा मस्त असा येतो। आता गॅस बंद करते आणि खाण्यासाठी ही भाजी योग्य झालेली आहे। मग मंडळी, तुम्ही सुद्धा ही भाजी करून पहा आणि भाजी बनवण्याच्या रेसिपी तुम्हाला कशा वाटल्या मला कमेंट्स करून नक्कीच कळवा। व्हिडिओ आवडल्यास तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलवरती नवीन असाल तर मात्र चॅनलला सबस्क्राईब करा। कोथिंबीर थोडीशी टाकून घ्यायची आहे। मग पुन्हा भेटू नवीन छानशा रेसिपीसोबत, तोपर्यंत नमस्कार।